विकासाच्या नावाखाली ठाणे शहरात अनेक पायाभूत प्रकल्प सध्या उभारण्यात येत आहेत। अगदी विकास आराखड्यात नमूद नसलेले प्रकल्प देखील राबवले जात आहेत। सर्वसामान्य नागरिकांना विश्वासात न घेता ही सर्व कामं केली जात असून कायद्याच्या दृष्टीने हे योग्य आहे की अयोग्य हा महत्त्वाचा मुद्दा आहे। मोठे प्रकल्प म्हणजे खरा विकास नव्हे, आता तर महापालिकेबरोबरच राज्यकर्त्यांना देखील कायदा आणि घटना सांगण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयानं माजी न्यायमूर्ती अभय ओक यांनी फटकारले। ठाणे शहरातील वाहतूक कशी असावी यासह विविध विषयांवर आज नौपाड्यातील सरस्वती विद्यालयात एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळेला आपले विचार मांडताना अभय ओक यांनी परखड भाष्य केलं। ठाणे शहरातील विविध विकास प्रकल्प आणि विकास आराखडा यावर बोलताना ते म्हणाले की या सर्व प्रक्रियेत सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग हा महत्त्वाचा असतो। विकास आराखडा साधारण 10 वर्षाचा असून तो तयार करताना नागरिकांचे आक्षेप, हरकती आणि सूचना यांचा विचार केल्यानंतर आराखडा मंजूर होतो। अनेक मोठ्या प्रकल्पांचा विकास आराखड्यात समावेश नसताना देखील प्रकल्प ठाण्यात राबवले जात असल्याचं ओक यांनी स्पष्ट केलं। विकास आराखडा तयार करणं आणि त्याची अंमलबजावणी या बाबी प्रत्यक्षात आणताना नगररचना अधिनियमातील तरतुदींकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही। कायदेशीर दृष्टीनं देखील ही बाब अयोग्य असल्याचं माजी न्यायमूर्तींनी आपल्या भाषणात सांगितलं। पायाभूत सुविधा प्रकल्प हे शहराच्या विकासासाठी आवश्यक असले तरी तो खरा मापदंड नव्हे। शहरात राहणाऱ्या नागरिकांचं जीवन किती सुरक्षित आणि सन्मानपूर्वक आहे याला अतिशय महत्त्व असल्याचं ओक यांनी नमूद केलं। हे सर्व निकष पडताळून पाहिले तर ठाणे शहर सपशेल अपयशी ठरल्याची टीकाही त्यांनी केली आहे। ठाण्यात अनेक प्रकल्पांच्या नावाखाली खारफुटी तसंच जुनी झाडं मोठ्या प्रमाणावर तोडण्यात आली आहेत। त्यावर भाष्य करताना अभय ओक म्हणाले की पर्यावरणाचा समतोल ढासळणारी ही वृक्षतोड अतिशय घातक असून त्यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे। विकास प्रकल्प जरूर राबवा, पण कायदा आणि घटना याचा अभ्यास करून मगच निर्णय घ्या, अशी सूचनाही त्यांनी केली। ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांनी देखील जनतेच्या दर्जा लक्षात घेऊन प्रकल्प राबवला असे विचार मांडले। या चर्चासत्रात मराठी विज्ञान परिषदेचे सचिव अ. देशपांडे, सुरेंद्र दिघे, वास्तुविशारद सुलक्षणा महाजन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते।